कळमनुरी उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा भुते या महसूल न्यायालयीन प्रकरणांमध्ये वकिलांविरुद्ध अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देऊन पक्षकारांना प्रकरणात वकील नियुक्त करण्याची गरज नाही, तुम्ही पैसे वाया न घालता मला येऊन भेटा, आदेश करते असे बेजबाबदारपणे कामकाज करून वकिलांविरुद्ध दादागिरी करत असल्यामुळे कळमनुरी वकील संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर 1 तास घोषणा देऊन तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता यांना तहसीलदार श्री जीवक कुमार कांबळे यांच्या मार्फत निवेदन देऊन उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा भुते यांचे त्वरित निलंबन करून महसुली प्रकरणे चालवण्यासाठी त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि त्यांनी आदेश केलेल्या सर्व महसूल न्यायालयीन प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी, अन्यथा 8 दिवसानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला। कळमनुरी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात सचिव ॲडव्होकेट पी.डी. मोरे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे, ॲडव्होकेट मनोज देशमुख, ॲडव्होकेट डी.एस. पाईकराव, ॲडव्होकेट एम.के. सय्यद, ॲडव्होकेट मदन मुठाळ, ॲडव्होकेट तातेराव देशमुख, ॲडव्होकेट मोहम्मद इक्बाल, ॲडव्होकेट उमेश जिंतूरकर, ॲडव्होकेट शाकीर सिद्दीकी, ॲडव्होकेट एस.एस. काळे, ॲडव्होकेट सौ काळे मॅडम, ॲडव्होकेट एल.एल. सिरसाट, ॲडव्होकेट मुदस्सीर आशरफी, ॲडव्होकेट संतोष नरवाडे, ॲडव्होकेट डी.पी. जाधव, ॲडव्होकेट जी.एम. नागरे, ॲडव्होकेट जे.आर. जाधव, ॲडव्होकेट ए.बी. पतंगे, ॲडव्होकेट ए.आर. दांडेकर, ॲडव्होकेट व्ही.एच. खंदारे, ॲडव्होकेट अविनाश काळे, ॲडव्होकेट एम.के. खोकले, ॲडव्होकेट शेख शकील, ॲडव्होकेट जी.वाय. पतंगे, ॲडव्होकेट पी.के. तडस, ॲडव्होकेट राकेश मेहता, ॲडव्होकेट टी.वाय. पवार यांच्यासह कळमनुरी वकील संघाचे सदस्य सामील होते। वकील संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना तहसीलदार कांबळे साहेबांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या वकील संघाचे सदस्य यशवंत मुठाळ हे मागच्या तारखेला एसडीओ कडे हिअरिंगमध्ये एका प्रकरणात गेले होते आणि त्यांनी सांगितलं की माझे जे काही कागदपत्र पूर्ण आहेत पण त्याच्या फाईलला कागदपत्र नाही असं त्यांना दमदाटी करून त्यांचं प्रकरण फक्त 2 तारखेमध्ये नामंजूर केलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्याची संधी पण दिलेली नाही। असंच आमच्या इथले अजून जे काही वकील आहे त्यांना एसडीओ म्हणतात की तुम्ही पक्षकारांसमोर म्हणतात की तुम्हाला या ठिकाणी वकील लावायची गरज नाही, तुम्ही मला येऊन भेटा, मी त्या तुमच्या प्रकरणामध्ये आदेश करतो। आणि कोणताही वकील गेला तर एखाद्या शिपायाप्रमाणे त्यांच्या कार्यालयाच्या किंवा एखादा त्यांच्या घरी नौकर पाणी भरणारा किंवा झाडणारा आहे अशा पद्धतीने वकिलांना या एसडीओ प्रतीक्षा भुते वागणूक देत आहेत। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टरला मागणी केलेली आहे की या ठिकाणचे आमचे जेवढे काही प्रकरण आहेत त्यांच्याकडे ते काढून घ्यावं, नवीन या ठिकाणी एसडीओची एका त्या लेवलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून ते प्रकरण चालवावं आणि यांनी आतापर्यंत जे काही आदेश केलेला आहे त्याची पूर्ण चौकशी करावं, अन्यथा आम्ही 8 दिवसाच्या नंतर कळमनुरी वकील संघाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे आणि या माध्यमातून आम्हाला शासनाला पण कळवायचं आहे आणि बार काउन्सिलला पण आम्ही कळवणार आहे की या जे काही अरेरावीची भाषा करणाऱ्या प्रतीक्षा भुते एसडीओ आहेत त्यांच्याविरुद्ध ऍक्शन घ्यावं। आम्ही आतापर्यंत महिला अधिकारी असल्यामुळे आम्ही सहन केलं, परंतु आता नाकाच्या वर पाणी चाललेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही तीव्र भूमिका वकील संघाने घेण्याचं या ठिकाणी ठरवलेलं। आज आम्ही वकील संघाच्या मार्फत एक मिनिट वकील संघातर्फे आपले जिल्हाधिकारी साहेब वकील बांधव ज्यावेळेस आम्ही एसडीओच्या कार्यालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान जात असतो त्यावेळेस त्यांनी एकतर आमच्यासोबत जे वकील कोर्ट ऑफिसर या पद्धतीने त्यांनी आम्हाला ती वागणूक देत नाही, आमच्यासोबत अरेरावीची भाषा वापरतात, आमच्या मॅटरमधली जे आम्ही डॉक्युमेंट दाखल करतो ते डॉक्युमेंट त्यांनी गहाळ करतात आणि ज्यांच्याकडून चिरीमध्ये घेऊन ते डॉक्युमेंट त्याच्यासारखा समोरच्या पार्टीसारखा आदेश होईल अशा पद्धतीच्या नुसार त्यांनी डॉक्युमेंट गहाळ करून आमच्या विरुद्ध आदेश करतात। अशी याच अरेरावीच्या भाषेमुळं आणि माधुरीपणामुळं आम्ही त्यांच्या विरुद्ध आज निवेदन दिलेलं आहे। जर कलेक्टर साहेबांनी तात्काळ त्यांचं निलंबन करून किंवा त्यांना हकलून आमची जी मॅटर आहेत ती मॅटर दुसऱ्या नवीन अधिकाऱ्याला देण्यात यावं
नसता आम्ही पूर्ण वकील संघाच्या मार्फत तहसीलदारासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांचा निषेध करू. हिंगोली जिल्हा संपादक राजाराम मिरजगर.